हाय हाय हॅलो, मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला माझं छोटंसं रेंटच्या रूमचं किचन टूर देणार आहे. तर चला तर मग ब्लॉगला सुरू करूया. तर इथून जे आहे ती किचनला सुरुवात होते. मी स्टार्टिंगला तिथे आमचं आथरून ठेवलं आहे, तिथे गाद्या आहेत आणि त्याच्या शेजारीच लागून एक टेबल आहे. छोटासा टेबल नाही, ॲक्च्युली कपाट आहे. त्याच्यावरती मी असं छोटासा माझा जो देवार आहे तो त्याच्यावरती ॲडजस्ट केला आहे. त्याच्या शेजारी जी लॉन्ड्री बास्केट दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये मी माझ्या अन्वीचे कपडे ठेवले ते. आणि हा असा जो आहे हा छोटासा असं कपाट आहे इथे. तर त्याच्यावरच मी अजून देवघर घेतलं नाही आहे, त्याच्यामुळे मी तिथे असे देव ॲडजस्ट करून ठेवलेत. आणि नंतर त्याच्या शेजारीच लागून माझा एकदम छोटासा असा फ्रीज आहे. खूप मोठा नाही आहे, छोटूसा आहे, त्यामुळे तो असा बऱ्यापैकी ॲडजस्ट झाला आहे रूममध्ये. तर असा काहीसा आहे. आणि त्याच्यावरती मी असं छोटंसं मनी प्लॅन्ट जे आहे काचेच्या बॉटलमध्ये लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे असं काहीतरी फ्रीज आहे. आणि त्याच्या शेजारीच जे आहे मी पाण्याचे हंडे ठेवले. ते किचनवरती ॲक्च्युली ठेवायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे मी ते खालीच ठेवलेत. आणि 2च हंडे आम्हाला लागतात, पुरेसे होतात, सो मी ते तिथे ठेवलेत. त्यानंतरच असा किचन जो आहे तो स्टार्ट होतो. आणि किचनच्या नळापाशीच मी चॉपिंग बोर्ड आणि परात ठेवली आहे, जेणेकरून ते मला घ्यायलासुद्धा सोपं होतं. आणि जेव्हा पण मी स्वयंपाक करते ते पटकन मला भेटतं, इझी होतं खूप, त्यामुळे मी ते तिथे ॲडजस्ट केलं आहे. आणि हा आहे असा छोटासा किचनच्या वरतीच जे आहे ते 2 शेल्फ दिलेत मला. त्याच्यावरती मी असे डब्बे ठेवलेत ब्लू कलरच्या, वरती तुम्ही पाहिलं असेल तिथे. आणि हे जे खालच्या शेल्फमध्ये जे आपल्याला रोज वापरण्यासाठी वस्तू लागतात, जसं की मसाल्याचा डब्बा, मिक्सर आणि चहा साखरचा डब्बा आणि चमचे, हे असं मी इथे ठेवले. ऑइल बॉटलसुद्धा आहेत तिथे. तर तिथे मी हे असं 2 शेल्फवर ॲडजस्ट करून ठेवलं आहे. तर असा काहीसा आहे किचनचा लूक. आणि हे सगळं क्लीन केलं आहे दसऱ्यामुळे, तर असं काहीसं दिसतं आहे. त्यानंतर त्याला शेजारीच लागून मोठी मांडणी जी आहे ती स्टार्ट होते. मोठ्या मांडणीच्या पहिल्या शेल्फवर सर्वात वरती मी इथे कढई वगैरे आणि माझ्याकडं खूप सारे डब्बे झाले, ते डब्बे मी तिथे असे छान असं ॲडजस्ट करून ठेवलेत, तुम्ही बघू शकता. आणि त्या डब्यांमुळेच माझा पूर्ण एक शेल्फ गेला आहे. त्यानंतर सेकंड शेल्फला मी
तर मंडळी असा होता माझा छोटासा किचन टूर. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय कर. बाय.